अशी तलवार आहे ना, अशी काय म्हणतात, अख्ख्या शरीरावरती लाल बुंद शरीर केलं होतं महाराजांचं. सगळ्या ठिकाणी घाव केले होते. महाराजांचे नाक कापलं होतं, महाराजांची कान कापले होते, महाराजांच्या डोळ्यात तप्त साळ्या घातल्या होत्या. नुसत्या साळ्या नाही घातल्या, तप्त साळ्या बोलले. लाल बुंद तप्त साळ्या महाराजांच्या डोळ्यात घातल्या. महाराजांची जीभ आहे ना, जबड्यातून निघत नव्हती. महाराजांची जीभ पकडीत धरली, जबडा उघडला, पकडीत धरली आणि महाराजांची जीभ कापली. महाराजांचे हात तोडले, गुडघे तोडले, पाय तोडले, बोट एक एक रोज काढले जाते. महाराजांच्या शरीरावरती आहे ना, कुणाच्या अंगावरती याला सांडले का कधी? सांडले का? थोडे तर माहिती ना. महाराजांच्या शरीरावरती आहे ना, उकळलेलं तेल, उकळलेलं पाणी टाकलं गेलं आणि रोज आहे ना ते कातडं सोडलं जात होतं. म्हणजे एवढे हाल आपल्यासाठी सहन केले त्या राजाने. ते बलिदान आहे ना, कधीच विसरायचं नाही. ज्यावेळेस आता लक्षात ठेवायचं.